कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गानाजी भरीला, गानाजी भरीला, सवा खंडीची सुपायरी, सवा खंडीची सुपायरी ग, सवा खंडीची सुपायरी। श्रीकांत, आदित्यचा काही फोन आला होता का रे? नाही आला अजून। ते निघालेत का नाही हेही माहिती नाहीये मला। काळजी वाटते रे, आज प्रीतमची हळद आहे। एकदा फोन करून बघतोस आदित्यला? बघतो, तू नको काळजी करू, मी करतो फोन। हा, हॅलो बाबा। आदित्य, अरे निघालात का नाही अजून? अरे अहिल्या काळजी करते रे। आज प्रीतम आणि दिशाची हळद आहे, हे लक्षात आहे ना तुमच्या? नाही, सगळे लोक आले, सगळे तयार झाले, पण अजून नवरदेवाचा पत्ता नाही, म्हणून विचारतोय। आदित्य, तुम्ही तिकडे काहीतरी वेगळं करताय हे लक्षात येतंय माझ्या। ऍड शूटच्या वेळेला तू अहिल्यापासून काहीतरी लपवून ठेवलं होतंस, त्याचे परिणाम किती भयंकर झाले आठवतंय ना तुला? म्हणजे लक्षात आहे ना? तसं करू नकोस आता। नाही बघ, माझी खात्री आहे तू तसं करणार नाहीस। अहिल्याला मान खाली घालायला लागेल असं काही करणार नाहीस, हे माहिती मला, तरी सांगतोय मी तुला। बाबा, माझ्यावर विश्वास ठेवा, मी असं काहीच करणार नाही। आम्ही येतोय आजच। विश्वास आहेच रे, पण काळजी वाटते ना। बाकी इकडे अहिल्याचा उत्साह बघण्यासारखा आहे, लवकर निघा तुम्ही। ओके, बाय। येत आहे, कामात अडकले होते, बाकी काही नाही। माझा तर इमोशनल ब्रेकडाऊन होतोय। प्रीतम जर वेळेत आला नाही तर माझं काय होणार? ये बस इथं, बस। हे बघ, असा विचार सुद्धा मनात आणू नकोस। माझा माझ्या मुलांवर पूर्ण विश्वास आहे, ते दोघे नक्की येणार। अगं दिशा डार्लिंग, अहिल्या बोलते तर नको टेन्शन घ्यायला आपण। हा, तू चल बरं, रेडी होऊन घे। अहिल्या अगं, तिचं प्रीतमवर खूप प्रेम आहे ना। तिने खूप स्वप्न पाहिलं होतं या किर्लोस्कर घराण्याची सून होण्याचं, तिच्या लग्नाचं, त्यामुळे थोडी इमोशनल झालीये। तुम्ही काहीच बोलत नाही आहात। मला आबासाहेबांनी सांगितलं होतं की तुम्हाला जास्त बोलायला आवडत नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।